नमस्कार मैत्रिणींनो, मला महादेवाचा आशीर्वाद म्हणा किंवा प्रसाद म्हणा आजच मिळाला. मी हे बेलपत्र आणलं होतं. आता बेलपत्र आपल्याला माहिती आहे की ते 3 पानाचं असतं, पण चक्क मला 4 पानाचं बेलपत्र मिळालं. हे मी ह्या छोट्या-छोट्या फांद्या ज्या आहे त्याच्यातूनच हे तोडलं आहे. हे बघा. आणि 1 नाही, 2 नाही, 3 बेलपत्र मला अशी मिळाली की त्याला 4 पानं आहे. तर आता हा महादेवाचा आशीर्वादच. मला मागच्या वर्षीही खूप लोकांना माहित असेल, मी मागच्या वर्षी पण शेअर केलं होतं. मागच्या वर्षी पण मला 4 पानाचं बेलपत्र मिळाले होते. खूप सारे मिळाले होते. 4-5 मिळाले होते. पण ह्यावेळेस 3 मिळाले आणि बेलपत्र 3 असतं. त्याच्यात 4 पानाचे पण मला 3 मिळाले. हे मला खूप भारी वाटते. तर मी आजच आणलं बेलपत्र. कारण तुम्हालाही माहिती आहे की उद्या सोमवार, पूजेची घाई, स्कूलच्या टिफिनची घाई, ऑफिसची घाई, खूप काही असतं. ऍक्च्युली हे खरं काम ना माझ्या घरच्या महादेवाचं आहे, पण माझा घरचा महादेव घरी नाहीये, म्हणून ते मला करायला लागते. तर मला नक्की सांगा की तुम्हाला कधी मिळालंय का असं 4 पानाचं बेलपत्र? मी खूप सारे व्हिडिओ पाहिले होते की कुणाला 5 पानाचं, कुणाला 6 पानाचं पण बेलपत्र मिळाले. पण मला चक्क व्हिडिओत पाहण्यापेक्षा मला म्हणजे असं समोरासमोरच मिळाले. मी स्वतःच्या हाताने ह्या फांद्यांचं तोडले. मला खूप भारी वाटते ही गोष्ट. आता उद्या मी जेव्हा पूजा करेन तेव्हा हे मी जेव्हा महादेवाला वाहील त्यावेळेस माझी इच्छा मी मागेल महादेवाकडे आणि मस्त वाटते मला. 3 पानं मिळाली, ते पण 4 पानाच्या बेलाची. तुम्ही कधी आणता बेल मला हे पण सांगा. आणि मी असे व्हिडिओ बनवले पाहिजे का? जे काही माझ्यासोबत नवीन-नवीन घडते यावर, ते पण मला नक्की सांगा. थँक यू.